नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय अगदी सोपा फोडणीचा भात, अतिशय सोपा, पटकन होणारा आणि तेवढाच टेस्टी म्हणजे रुचकर असा। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेला नाहीये तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल आणि तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल आणि तेवढीच पटकन करता पण येईल। त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण आता फोडणीचा भात। फोडणीचा भात करतोय आपण आणि त्यासाठी मी घेतला 2 कप भात। हा आपण व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे, म्हणजे शिजवल्यानंतर हे असे बाजूला हे करून घेतलेला आहे, मोकळा करून घेतला आहे। तो 2 कप घेतलाय। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, हा ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। कोथिंबीर थोडीशी, कढीपत्त्याची 3 ते 4 पानं, चिमूटभर हिंग, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलं आहे मी आणि अर्धा टीस्पून मीठ चिकन मसाला घेतला आहे। अतिशय सुंदर चव येते याने भाताची आपल्या, आणि मीठ चवीनुसार वापरायचं आहे। प्रथम आपण भाताला हे सगळे सुके मसाले लावून घेऊया। आपल्याला भातामध्ये पहिले सुके मसाले सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत। हे भांडं छोटं पडेल म्हणून मी मोठं भांडं वापरणार आहे आणि त्याच्यात हा भात आपण काढून घेऊया। याच्यामध्ये घालणार आहे मी मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे, भाताला लागेल एवढं। हळद आपण पाव चमचा हळद घेतली आहे, तेवढी सगळी लागेल आपल्याला। लाल तिखट, मला हा लाल भात अतिशय आवडतो म्हणून मी तसा करून दाखवते तुम्हाला। चिकन मसाला, हे याने इतकी सुंदर चव येते आपल्या भाताला, आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले व्यवस्थित भाताला लागतात। असं केल्यामुळे याच्यासाठी मी तांदूळ म्हणजे ताजा भात घेतलेला आहे मी। हा तुम्हाला हवं असेल आपण शिळ्या भाताचा पण हा करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। व्यवस्थित मिक्स झाले आपल्या, आता आपण भाताला फोडणी घालून घेऊया। कढई तापत ठेवली मी आणि गॅस चालू केलाय। याच्यात मी तेल घालणार आहे। तेल अर्थात आवडीप्रमाणे, कमी घातलं तरी चालेल। तापले तेल, मोहरी घालणार आहे मी। मोहरी तडतडत आली आहे, आता मी घालणार आहे जिरं। जिरं थोडं जास्त घेतलंय मी, कारण जिऱ्याने छान चव येते याची। कढीपत्त्याची पानं, हिंग घालूया आणि आता घालायचा आहे कांदा। कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता। याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, थोडं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप लाल करण्याची गरज नाही आहे कांद्याला, मऊ झाला तरी पुरेसा आहे। कांदा आपला परतलाय आणि ह्याच्यात मी हा टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो हा मला आवडतो म्हणून घालते, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि मला ॲक्च्युली टोमॅटो ना त्याने छान भाताला मऊपणा पण येतो आणि चवही वाढते त्याने। आणि यावेळेला मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे। आपण भातात मीठ घातलेलं आहे, फक्त कांदा टोमॅटोला लागण्यासाठी हे मीठ घालते मी। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। 2 मिनटं आपण टोमॅटो मऊ करून घेऊया।
टोमॅटो व्यवस्थित परतून झाले, थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत आपल्याला हे. आणि आता मी याच्यात हा भात आपण ज्याच्यात सगळे मसाले टाकले होते तो याच्यात ठेवूया आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आपण. पाच मिनटं आपण छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, सगळे मसाले आहेत आपले कच्चे लावले होते आपण त्याला, ते छान शिजतील आणि त्याची चव वाढेल भाताची. याच्यात यावेळेला मी आता कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरने त्याची चव वाढते. एक 2 ते 3 मिनटं परतायचं. मसाले घातल्यामुळे भाताला परतून घेतलं होतं 2 ते 3 मिनटं की आपला फोडणीचा भात तयार आहे. आपला फोडणीचा भात. गॅस बंद करणार आहे मी आता आणि हा गरम गरम सर्व करायचा आहे. अगदी हा असाच पण खाऊ शकतो आपण, नुसताच काही नाही, नाहीतर आंब्याचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं. आणि मिळाला तर मस्तपैकी पापड भाजून घ्यायचा आणि खायचं, अतिशय सुंदर लागतं. काढून घेणार आहे मी हा प्लेटमध्ये. गरमागरम फोडणीचा भात तयार. आणि याच्यावर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर. तयार आहे आपला फोडणीचा भात. तयार आहे आपला गरमागरम फोडणीचा भात. एकदम मस्त झाला आहे, रंग पण सुंदर आला आहे आणि चवीला पण अप्रतिम आहे. नक्की करून बघा तुम्ही आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा. तयार आहे आपला फोडणीचा भात. अतिशय सोपा आहे, पटकन होणारा आहे, तेवढाच टेस्टी आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा. त्यात सपोर्ट करत राहा. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, तसेच आशीर्वाद देत राहा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.